लहानपणापासून मी मुंबई लोकलचं हे स्ट्रगल बघत आलेली आहे आणि मी तेव्हा सुद्धा विचार करायचे की मी पण एक दिवस असं मोठी होऊन याच लोकांसारखं कामाला जाणार. आणि तो दिवस एवढ्या लवकर आला की मला रिअलाइजच झालं नाही की मी एवढ्या लवकर मोठी झाली. आणि लिटरली जसं मी लहानपणी विचार केलेला तसंच झालं. एनिवेज, पण सकाळी सकाळी बाहेर निघाल्यानंतर मला डायरेक्ट दिसलं होतं हे. आता हे काय आहे तर ही दिंडी चालली होती आळंदीसाठी आणि ते पण पायी दिंडी होती. पण आपल्या ट्रेनचा टाइम झाल्यामुळे तिकडे काही जास्त जायला भेटलं नाही, त्यामुळे लांबूनच दर्शन घेतलं. मग थोडं पुढे आल्यानंतर मला कळलं की कर्जत स्टेशन आलोय, त्याच्यामुळे बघितलं तर एवढी गर्दी होती. मला भाई साहब इथेच एवढी गर्दी आहे तर कल्याणला किती गर्दी असेल. असं म्हणत 2 तास ट्रॅव्हलिंग करत आपण कल्याणला सुद्धा पोहोचलो आणि तिकडे गेल्यावर दिसलं एकेकाळी मी जो विचार केला होता ते सेम मी आता फेस सुद्धा करतेय. हे रिअलाइज करत करत मी पटकन कामाला निघाले. तिकडे गेल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन कामाला लागले आणि तिकडे जाऊन मी जास्त काही रेकॉर्ड करत नाही बिकॉज तिथे अलाव नाहीये आणि कामाचं एवढं असतं की रेकॉर्ड करायला वेळच भेटत नाही. आणि तिकडे गेल्यावर खरं सांगते मला येणार रेकॉर्ड करायची इच्छाच होत नाही, काय माहिती का. मग पूर्ण दिवस असाच कामामध्ये गेला. चहा पिऊन आपण निघालो घरी. तिकडून कर्जत स्टेशनला आल्यानंतर मला कळलं की ज्या प्लॅटफॉर्मला गाडी लागते ती प्लॅटफॉर्मला आज गाडी लागलीच नाहीये. एकदम अनएक्सपेक्टेड प्लॅटफॉर्मला गाडी लागलीये आणि हे लोक एंड मुमेंटला अनाउन्समेंट करतात, त्यामुळे इकडून तिकडे जाण्यासाठी लिटरली आम्हाला पळत पळत जावं लागतं. मग काय, मी पण तेच केलं. कसे बसे सगळेजण पटापटा पळाले आणि ट्रेन पकडली आणि सगळेजण आपापल्या घरी गेले.